So guys, good afternoon to all of you. Firstly, next topic is differential equation. Differential equation is the most important topic as the view of 11th, 12th, as well as engineering, as well as food tech, agri, each and every field. So प्रत्येक फील्ड मध्ये तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन, इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह हे तीन चॅप्टर तुम्ही कधीच पीछे सोडणार नाहीयेत. तुम्ही कोणत्याही फील्ड मध्ये गेले तर तुम्हाला तीन चॅप्टर्स येणं गरजेचंच आहे. ज्या लेकरांना हे चॅप्टर्स येत नाही त्या लेकरांना ते मॅथमॅटिक्स कमीत कमी दोनदा तीनदा देऊ काढावं लागतंय. निघते काही जण त्या मॅथमॅटिक्स मुळे ते फील्ड सुद्धा सोडून फूड टेक्नॉलॉजी असो, ऍग्री असो, इंजिनिअरिंग असो, बरेच जण आहेत. आणि इंजिनिअरिंगचं तर फंडाच आहे, ज्याला मॅथ जमलं तर इंजिनिअरिंग जमली. ठीक आहे. सो गाईज, न्यू टॉपिक आहे डिफरन्शियल इक्वेशन. आता हे डिफरन्शियल इक्वेशन कसं काय आहे, याला सॉल्व्ह कसं करायचंय, काय करायचंय हे पाहून. तर डिफरन्शियल इक्वेशन जे काही दिलेलं आहे आपल्याला, तर डिफरन्शियल इक्वेशन इज द कॉम्बिनेशन बिटवीन डेरिव्हेटिव्ह्ज अँड इंटिग्रेशन. ठीक आहे. डिफरन्शियल इक्वेशन मध्ये ना, ह्या चॅप्टर मध्ये ना आपल्याला डेरिव्हेटिव्ह्ज आणि इंटिग्रेशन या दोन्हीचं पण कॉम्बिनेशन आहे. म्हणजे आपल्याला जितक्या मेथड दिलेल्या आहेत, म्हणजे जवळपास आपल्याला 7 मेथड असतील. पहिल्या 3 मेथड या पूर्ण डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायच्या आणि नंतरच्या जे 4 मेथड्स आहेत त्या डेरिव्हेटिव्ह प्लस इंटिग्रेशन, म्हणजे अर्धा प्रॉब्लेम डेरिव्हेटिव्ह अर्धा प्रॉब्लेम इंटिग्रेशन. तर ज्या मुलांना डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनची बेसिक आयडिया आहे त्यांना डिफरन्शियल इक्वेशन सोपं जाते. पहिली जी एक्सरसाइज आहे कुणालाही जमल, त्यात काही अडचण नाही. एकदा सांगितलं की ऑर्डर अँड डिग्रीज फाइंड आउट करायची, ती लक्षात येऊन जाईल तुमच्या. पण सेकंड एक्सरसाइज पासून तुम्हाला डेरिव्हेटिव्ह माहित असणं गरजेचं आहे. डेरिव्हेटिव्ह येते त्यांना ते सहजरित्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. ज्यांना नाही येत त्यांना थोडं म्हणजे बऱ्यापैकी अवघड जाईल. अडचण नाही, तुम्हाला अंधारात नाही ठेवणार. सो डिफरन्शियल इक्वेशन मध्ये आपल्याला काय काय टॉपिक डिस्कस करायचे आहेत हे पहिले पहा. डिफरन्शियल इक्वेशन मध्ये सर्वात पहिले आपल्याला डिस्कस करायचं आहे ऑर्डर अँड डिग्री. सर्वात पहिला कोणता टॉपिक आहे आपला? ऑर्डर अँड डिग्री. दुसरा आहे फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. डीई म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन. फॉर्मेशन म्हणजे फॉर्म करा, तयार करा. मग आपल्याला एक इक्वेशन दिलेलं असते, त्यावरनं आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचं असते. पहिली जी एक्सरसाइज आहे 6.1, हा 6 नंबरचा चॅप्टर आहे आपला. सो याच्यामध्ये फक्त ऑर्डर अँड डिग्रीज फाइंड करायचे. ऑर्डर म्हणजे काय, डिग्री म्हणजे काय याचं एक्सप्लेनेशन देणार आहे. ओव्हरऑल टॉपिक्स एकदा आपण फक्त पॉइंट्स पाहूयात आपल्याला काय बघायचंय. पहिलं बघायचं आपल्याला ऑर्डर अँड डिग्री. सेकंड बघायचंय फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचंय, तयार करायचंय, कसं तयार करायचं. तिसरे आपलं व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. कोणता फॉर्म आहे आपला? व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. म्हणजे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म म्हणजे व्हेरिएबलला सेट करायचं आणि नंतर त्याचं सोल्युशन काढायचं, तर आपण व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. पहिलं ऑर्डर डिग्री, दुसरं फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, तिसरं व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. चौथा पॉइंट आहे इक्वेशन reducible to equation reducible to variable separable form. Variable separable form. Equation reducible to variable separable form. सो ऑर्डर अँड डिग्री फाइंड आउट करायचे सर्वात पहिल्या स्टेपला. दुसऱ्या स्टेपला फॉर्मेशन करायचं डिफरन्शियल इक्वेशनचं. तिसऱ्या स्टेपला व्हेरिएबल सेपरेट करायचे. तर चौथ्या स्टेपला इक्वेशनला रिड्यूस करायचंय. जसं आपण सबस्टिट्यूशन करतो ना, तसंच आपल्याला इक्वेशन रिड्यूस करायचं, म्हणजे छोटं करायचंय, नंतर त्याचे व्हेरिएबल सेपरेट करायचे. ऑर्डर डिग्री, फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, इक्वेशन रिड्यूसिबल टू व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. नेक्स्ट होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, आणि नेक्स्ट आहे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. हे आपल्याला टॉपिक्स डिस्कस करायचे. तर 7 टॉपिक्स आहेत जे की आपल्याला डिस्कस. याच्यामधले काही टॉपिक्स इरेज झालेले आहेत, ते म्हणजे होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन,
आणि लिनियर डिफरन्शियल इक्वेशन हे दोन्ही टॉपिक्स आपल्याला स्किप केलेले आहेत त्यांनी. तर 1 2 3 आणि 4 हे 1 2 3 4 5 टॉपिक्स आपल्याला चांगल्या प्रकारे डिस्कस करायचे आहेत. थोडं व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं, सॉल्व्ह कसं करायचं. ओके गाईज, आता सर्वात पहिला आपण पाहणार आहे ऑर्डर अँड डिग्री. बरं, डिफरन्शियल इक्वेशन काय असतं हे पहा पहिले. बघा बरोबर, y इज इक्वल्स टू एक्स क्यूब प्लस 4x प्लस 1 असा आहे. ह्याला मी डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स ना, तर y चा डेरिव्हेटिव्ह मिळतो dy बाय dx. एक्स क्यूब चा काय मिळतो 3x स्क्वेअर, 4x चा 4 आणि 1 चा 0. परत त्याला अगेन डिफरन्शिएट केलं dy बाय dx डेरिव्हेटिव्ह d स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर, 3 ॲज इट इज एक्स स्क्वेअर चा 2x 4 चा नाही लिहिलं तरी चालतो, 3 दोन्ही 6x. परत याला अगेन डिफरन्शिएट केलं, याचा डेरिव्हेटिव्ह मिळतो d क्यूब y अपॉन dx क्यूब, 6x चा काय मिळतो 6. म्हणजे हे जे आहे हे सिंपल इक्वेशन आहे आणि ह्या इक्वेशनला डिफरन्शिएट केल्याच्या नंतर हे इक्वेशन तयार झालं, ह्याला डिफरन्शिएट केल्यानंतर हे तयार झालं, ह्याला डिफरन्शिएट केल्यानंतर हे तयार झालं. म्हणजे त्याचा अर्थ एखाद्या इक्वेशनला डिफरन्शिएट केल्याच्या नंतर तयार होणारं इक्वेशन म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन. सो ह्या इक्वेशन डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स न, तर हे इक्वेशन तयार झालं, परत हे झालं, परत हे झालं. म्हणजे डिफरन्शिएट केल्याच्या नंतर तयार होणारं जे इक्वेशन आहे त्याला आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो. ज्या इक्वेशन मध्ये तुम्हाला dy बाय dx, d स्क्वेअर अपॉन dx स्क्वेअर, d क्यूब y अपॉन dx क्यूब असं काही दिसेल, म्हणजे dy बाय dx च्या मधल्या टर्म्स दिसतील, दॅट इक्वेशन इज कॉल्ड ॲज अ डिफरन्शियल इक्वेशन. त्या इक्वेशनला कोणतं इक्वेशन म्हणायचं, डिफरन्शियल इक्वेशन. समजलं का हे? हॅलो, समजलं का? हॅलो गाईज, समजलं का नाही? रघुनाथ आणि सचिन कस काय रे आज जॉईन झाले? हॅलो, बोर होत असून झाले असतील, काही बोर होत असेल तर चला वाटलं असं जॉईन व्हावं. काय किती दिवस झाले बघ, माणूस आहे का गेलं. चला, डिफरन्शियल इक्वेशन जे काही चालू आहे यामध्ये आपला सर्वात पहिला टॉपिक आहे ऑर्डर अँड डिग्री. ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. मग आपल्याला डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर अँड डिग्री करायची. व्हॉट इज मीन बाय ऑर्डर, व्हॉट इज मीन बाय डिग्री? डी वाय अपॉन डी एक्स क्यूब टू दी पॉवर 4. तर मुलांनो, डी चा जो काही पॉवर आहे, डी चा जो काही पॉवर आहे तर त्याला म्हणतो आपण ऑर्डर. सो डी चा जो काही पॉवर आहे मुलांनो, दॅट इज कॉल्ड ॲज ऑर्डर, आणि होल रेस टू जे काय दॅट इज कॉल्ड ॲज डिग्री द डिफरन्शियल इक्वेशन. आपण म्हणतो ना 90 डिग्री, 180 डिग्री, 45 डिग्री. मग डिग्री मध्ये जे काही दिलेलं आहे दॅट इज दी डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. समजा जर तुम्हाला असं दिलेलं असेल डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस y इज इक्वल्स टू 1, तर हे तुमचं डिफरन्शियल इक्वेशन आहे. मग ह्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर काय आहे आणि डिग्री काय? तर डी चा जो पॉवर आहे दॅट इज द ऑर्डर. ही काय तुमची ऑर्डर, आणि होल रेस टू जे काय दिलेलं आहे दॅट इज द डिग्री. ला काय म्हणायचं मुलांनो, डिग्री. ओके, हे झाली तुमची ऑर्डर आणि ही झाली तुमची डिग्री. ओके, सो डी चा जो काय पॉवर असेल दॅट इज युअर ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन, आणि होल रेस टू जे काय असेल दॅट इज द डिग्री ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन.
बरं मग एखादा प्रॉब्लेम मध्ये आता समजा असं दिलेलं असेल डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर टू दी पॉवर 4 प्लस डी वाय बाय डी एक्स टू दी पॉवर 10 इज इक्वल्स टू 1 असं काही दिलेलं असेल. मला सांगा बरं ह्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर काय आणि डिग्री काय सांगा. ह्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर काय असेल आणि डिग्री काय असेल. हॅलो ऑर्डर आणि डिग्री 1 काय डिग्री 4 अँड 10 नाही तेच तर मेन भानगड आहे ना. मग आता ह्या टाईपच्या क्वेश्चन्स मध्ये आता असे दोन टर्म्स आले डीवाय बाय डी एक्सच्या मग याची ऑर्डर काय नाही डिग्री काय तर याच्या काही कंडिशन्स आहेत. असं आता इथं डीवाय बाय डी दिसतंय इथं डीवाय बाय डी एक्स दिसतंय. मग बाबा सर ऑर्डर कुणाची घेऊयात ह्याची ऑर्डर डिग्री घ्यायची का ह्याची ऑर्डर डिग्री घ्यायची कारण दोन्हीपैकी एकाचीच घ्यायची असते तुम्हाला दोन्हीचं ह्याचं पण घ्यायला जमत नसते. मग ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करायच्या काही कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स लक्षात ठेवा. त्याचमुळे मी मुद्दाम तुम्हाला विचारलं कारण आता इथे डीवाय बाय डी एक्स आहे इथे डीवाय बाय डी एक्स आहे ह्याची ऑर्डर डिग्री फाइंड आउट होते याची पण होते. मग नेमकं कुणाची ऑर्डर आणि कुणाची डिग्री घ्यायची लक्षात असणं गरजेचं आहे. थोडं लक्ष द्या. ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करायच्या काय कंडिशन्स आहेत काय कंडिशन्स आहेत समजून घ्या. Order and degree of differential equation. So guys, पहिली condition problem the differential equation is not in the form of square root, cube root to the power 1 by 3, 2 by 3 or is not in the form of 1 by dy by dx. म्हणजे सगळ्यात पहिली कंडिशन तुला जे डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असणार आहे ते डिफरन्शियल इक्वेशन हे स्क्वेअर रूट मध्ये म्हणजे त्या डिफरन्शियल इक्वेशनचं dy बाय dx हे स्क्वेअर रूट मध्ये नसलं पाहिजे किंवा क्यूब रूट मध्ये नसलं पाहिजे किंवा त्याचा जो पॉवर आहे तो फ्रॅक्शन मध्ये नसला पाहिजे आणि जर तो 1 बाय dy बाय dx म्हणजे डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये नाही पाहिजे. पहिली कंडिशन मला जे डिफरन्शियल इक्वेशन दिले ऑर्डर अँड डिग्री फाइंड आउट करायला ते डिफरन्शियल इक्वेशन मधलं त्यात डिफरन्शियल इक्वेशन मध्ये dy बाय dx ची टर्म डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर ची टर्म ही स्क्वेअर रूट मध्ये क्यूब रूट मध्ये चा पॉवर हा 1 बाय 2 1 बाय 3 किंवा डिव्हिजनच्या फॉर्म मध्ये नाही पाहिजे. जर तो प्रॉब्लेम स्क्वेअर रूट मध्ये असेल तर त्याचं स्क्वेअर रूट कॅन्सल करण्यासाठी स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करायचं. तो जर प्रॉब्लेम क्यूब रूट मध्ये असेल तर टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड करायचं. जर 1 बाय 3 म्हणजे क्यूब रूट मध्ये असेल तर टेकिंग क्यूब ऑन बोथ करायचं. डिवायडेड मध्ये असेल तर त्याला मल्टिप्लाय करून घ्यायचं. प्रॉब्लेम
स्क्वेअर रूट मध्ये, क्यूब रूट मध्ये, एन रूट मध्ये नाही पाहिजे. असेल तर त्याला सिम्प्लिफाय करून घ्यायचं, म्हणजे ते स्क्वेअर रूट, क्यूब रूट जे काय असेल ते कॅन्सल करून टाकायचं, नंतरच ऑर्डर डिग्री लिहायचं, पहिले लिहायचं नाही. हे पहिली कंडिशन. मग प्रॉब्लेमला सिम्प्लिफाय केल्याच्या नंतर फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, म्हणजे तो आणखीन लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल सपोज मला इथं स्क्वेअर रूट ऑफ डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस वाय इज इक्वल्स टू 5. आता असा प्रॉब्लेम दिलाय आणि याची मला ऑर्डर अँड डिग्री फाइंड आउट करायला सांगितली. मग ह्याची ऑर्डर अँड डिग्री फाइंड आउट करायची, तर हा प्रॉब्लेम स्क्वेअर रूट मध्ये नाही पाहिजे, पण आहे तो, मतलब मला तर नाही पाहिजेत ना. मग काय करणार आपण, तर आपण काय करणार, ह्याचं स्क्वेअर रूट काढून टाकण्यासाठी स्क्वेअरिंग बोथ साइड. सो स्क्वेअरिंग केली बोथ साइडला, तर ह्याचं स्क्वेअर रूट स्क्वेअर कॅन्सल होते, म्हणजे डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस वाय इज इक्वल्स टू स्क्वेअरिंग केली तर 5चा वर्ग, म्हणजे किती येतो तो 25. इथं काय मिळालं 25 झाले, सिम्प्लिफाय झालं. मग आल्याची याची ऑर्डर अँड डिग्री. मग आता डी वाय बाय डी एक्स एकच टर्म, मग याची ऑर्डर किती आहे रे 2 आणि डिग्री किती आहे रे 1. समजलं. म्हणजे जो प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला, त्याला पहिले सिम्प्लिफाय करायचं, तो स्क्वेअर रूट मध्ये, क्यूब रूट मध्ये नसला पाहिजे. मग सिम्प्लिफाय झाल्याच्या नंतर त्याची ऑर्डर आणि डिग्री लिहायची. राईट, पहिली कंडिशन. दुसरी, प्रॉब्लेमला सिम्प्लिफाय करायचं. दुसरं, हायेस्ट ऑर्डर. तिसरं, दुसरंच एक्सप्लेन करतो पहिले, नंतर तिसऱ्याकडे जाऊ. हायेस्ट ऑर्डर, जसे की आता तुम्हाला मी एक्झाम्पल दिलं होतं, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर टू दी पॉवर 4 प्लस डी वाय बाय डी एक्स टू पॉवर 10 इज इक्वल्स टू 7. मी असं एक्झाम्पल दिले. डी वाय बाय डी एक्सच्या 2 टर्म्स आहेत. मग ह्या डी वाय बाय डी एक्सच्या 2 टर्म्स पैकी हायेस्ट ऑर्डर कोणाची आहे ते चेक करायचं. मग पहिल्याची हायेस्ट ऑर्डर आहे का दुसऱ्याची, चेक करा बरं. सांगा बरं, पहिल्याची ऑर्डर हायेस्ट आहे का दुसऱ्याची ऑर्डर हायेस्ट आहे? कोणाची आहे? फर्स्टची. राईट आहे, बरोबर आहे. मग पहिल्याची ऑर्डर हायेस्ट आहे, त्यामुळे ह्याचीच ऑर्डर आणि ह्याचीच डिग्री घ्यायची. म्हणजे याचा अर्थ ह्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर आहे 2 आणि डिग्री किती आहे रे मुलांनो, डिग्री किती आहे 4. म्हणजे ज्या टर्मची ऑर्डर हायेस्ट आहे त्याचीच ऑर्डर आणि त्याचीच डिग्री घ्यायची, नाही तर ह्याची ऑर्डर आणि ह्याची डिग्री नाही. ज्या टर्मची ऑर्डर हायेस्ट आहे, 2 पैकी ज्याची ऑर्डर हायेस्ट आहे त्याचीच ऑर्डर त्याचीच डिग्री. कारण ऑर्डर कोणाची मानतो आपण, जो की पदानं जास्त मोठा असेल, वयानं जास्त मोठा असेल. मग ऑर्डर कोणाची आहे, ह्याची मोठी आहे, म्हणून ह्याचीच ऑर्डर आणि ह्याचीच डिग्री घ्यायची. समजलं. सो ऑर्डर इज 2 अँड द डिग्री इज 4. पहिली कंडिशन, प्रॉब्लेमला सिम्प्लिफाय करून घ्यायचं. दुसरी कंडिशन, ज्याची हायेस्ट ऑर्डर आहे त्याचीच ऑर्डर आणि त्याची डिग्री. तिसरी कंडिशन, सेम ऑर्डर बट हायेस्ट डिग्री. बघा, सेम ऑर्डर बट हायेस्ट डिग्री म्हणजे ऑर्डर जर सेम असेल, ऑर्डर आता दोन्हीची सेम आहे, तर कंपॅरिझन कशाचं करायचं, डिग्रीचं कंपॅरिझन करायचं. कसं कंपॅरिझन करायचं, म्हणजे समजा एखाद्या वेळेस एखादी सीट समजा टक्केवारीवरती असेल, म्हणजे एखादा कॉलेजमध्ये तुमचं सिलेक्शन व्हायचं इंजिनिअरिंगच्या आणि तिथं पर्सेंटेज वरती तुम्हाला घ्यायला येतं. एकाला आहेत 80.12, एकाला 80.13, एकाला येतं 80.14. बरोबर आहे. तर मग मला सांगा बरं, सगळ्यात पहिले ते पर्सेंटेज चेक करणार तिघांचे पण, तर सर्वात पहिले तिघांचे पण पर्सेंटेज सारखे येतं. मग जे पर्सेंटेजचा विचार सोडून देणार, मग पॉईंट बघणार कोणाचे हायेस्ट येतात. तर सी ह्या पर्सनचे, म्हणजे हा ए, हा बी आणि हा सी, सी या पर्सनचे पॉईंट जास्त येतात ए आणि बी पेक्षा, मग याचा अर्थ सिलेक्शन याच होणार. मग सेम थिंग, जर ऑर्डर सेम असेल तर कंपॅरिझन कशाचं करायचं, डिग्रीचं. मग ज्याची डिग्री हायेस्ट आहे त्याचीच ऑर्डर आणि त्याची डिग्री. फॉर एक्झाम्पल बघा, dy by dx to the power 3 plus dy by dx to the power 5 is equal to y plus 2. सांगा बरं, ह्या दोन्ही पैकी ऑर्डर कोणाची हायेस्ट, ऑर्डर दोन्ही पैकी ऑर्डर कोणाची मोठी आहे, दुसऱ्याची ऑर्डर मोठी आहे.
ऑर्डर सेम आहे ना रे रताळे हो. मग ऑर्डर सेम आहे ना, ह्याची ऑर्डर 1 आहे आणि ह्याची पण ऑर्डर काय 1 आहे, म्हणजे ऑर्डर दोनची पण कशी सारखी आहे. मग कंपॅरिझन कशाचं करायचं, डिग्रीचं. मग डिग्री कोणाची मोठी आहे, दुसऱ्याची, त्यामुळे दुसऱ्याच टर्मची ऑर्डर आणि डिग्री घ्यायची. तर ह्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर आहे 1 आणि डिग्री आहे 5. संपलं. म्हणजे याचा अर्थ पहिले प्रॉब्लेमला सिम्प्लिफाय, पहिली स्टेप ऑर्डर डिग्री फाइंड आउट करण्यासाठी, दुसरी स्टेप ज्याची ऑर्डर हायेस्ट त्याचीच ऑर्डर त्याची डिग्री, तिसऱ्या स्टेपला जर ऑर्डर सेम असेल तर डिग्रीचं कंपॅरिझन करायचं, ज्याची डिग्री हायेस्ट आहे त्याची ऑर्डर त्याची डिग्री. आणखी नेक्स्ट चौथी कंडिशन बघा, कोणती डिग्री फाइंड आउट होत नाही, कारण प्रत्येक वेळेस ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट होईल अशातला प्रकार नाही, एखाद्या वेळेस होतही नाही. समजा हे डिफरन्शियल इक्वेशन आहे, तर ह्याच्यामध्ये ना ऑर्डर ह्याची मोठी आहे का याची मोठी, ऑफकोर्सली ह्याचीच आहे, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ ह्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर ही 2 झाली, कारण हे प्रॉब्लेम पहिले स्क्वेअर रूट क्यूब रूट मध्ये आहे का, नाहीये, ऑफकोर्सली नाहीये, म्हणून डायरेक्टली ऑर्डर किती झाली 2. पण डिग्री किती का, तर कधी पण लक्षात घ्यायचं, ट्रिग्नोमेट्रिक, लॉगॅरिथमिक, इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक कोणतीही टर्म असेल आणि त्याच्यासोबत डीवाय बाय डीएक्स कनेक्ट असेल, त्याच्यासोबत म्हणजे त्याचा अँगल, म्हणजे कॉस ऑफ डीवाय बाय डीएक्स, लॉग ऑफ डीवाय बाय डीएक्स, लॉग एक्स इंटू डीवाय बाय डीएक्स नाही, लॉग ऑफ डीवाय बाय डीएक्स, साइन ऑफ डीवाय बाय डीएक्स, टॅन ऑफ डीवाय बाय डीएक्स, म्हणजे साइन ट्रिग्नोमेट्रिक आणि लॉगॅरिथमिक सोबत जर डीवाय बाय डीएक्स असेल तर त्यावेळेस त्या डिफरन्शियल इक्वेशनची फक्त आणि फक्त ऑर्डर फाइंड आउट होते, डिग्री इज नॉट डिफाइंड. डिग्री इज नॉट डिफाइंड म्हणजे ह्या डिफरन्शियल इक्वेशन ऑर्डर ही 2 आहे आणि डिग्री ही डिफाइंड होत नाही. समजलं? 4 कंडिशन्स एकदा व्यवस्थित वाचा. 1 मिनिट आपण स्टॉप करतो. स्क्रीनशॉट घ्यायचा व्यवस्थित, लक्षात ठेवा, लिहून घेत राहा, समजेल तुम्हाला. अरे फोर्थ केस काय द्यायची, हे काय, हेच एक्झाम्पल लिहून घ्यायचं ना. एक्झाम्पल काय दिले हे जसं तसंच लिहायचंय, लॉगॅरिथमिक आणि ट्रिग्नोमेट्रिक असेल तर फोर्थ केस त्या केसेस नाहीयेत मुळात, ह्या बुक्स मध्ये दिलेल्या नाही तशा केसेस. ह्या ज्याचा अभ्यास जास्त करतो त्याच्या हिशोबाने आपल्या ऑब्झर्वेशन मधून काही गोष्टी, ह्या केसेस बुक्स मध्ये वगैरे दिलेल्या नसतात, ह्या आमच्या शिकण्यामधनं आम्ही लक्षात आणलेल्या आहेत त्या गोष्टी, बुक्स मध्ये नाही. चला मुलांना झालं काय हे पहा, आपण 1-2 एक्झाम्पल पाहूयात. प्रॅक्टिस सेट 6.1 डिफरन्शियल इक्वेशनचा. एक्सरसाइज 6.1.
बरं, एक्सरसाइज राहू देऊयात आपण 6. आपण फक्त काही एक्झाम्पल्स देऊ, त्याच्या हिशोबाने मला तुम्ही सांगत चाल. पहिले एक्झाम्पल देतोय मी. d² y अपॉन dx² प्लस x dy बाय dx प्लस y इज इक्वल टू 2 sin x. हे डायरेक्टली मला ऑर्डर अँड डिग्री सांगत राहा तुम्ही. dy by dx is equals to 2 sin x plus 3 divided by dy by dx. Cube root of 1 plus dy by dx whole square is equals to d square y upon dx square. d square y upon dx square plus dy by dx plus x is equals to root of 1 plus d cube y upon dx cube. d square y upon dx square, sorry, d square plus dy by dt whole square plus 70 plus 5 is equals to 0. हो, order and degree is always positive. सांगा पहिलेची ऑर्डर काय आणि डिग्री काय, कमेंट करा. फर्स्ट वन, ऑर्डर इज ऑर्डर 2 आणि डिग्री 1. काय 1? अरे ते तसं नका सांगू रे, नीट सांगा ना. 1 2 एक 2 म्हणाले काय तुम्ही? ऑर्डर फेडर काय लिहा का? 2 1 काय ते? ऑर्डर 2 आणि डिग्री 1 पहिले चेक करा. प्रॉब्लेम हा स्क्वेअर रूट क्यूब रूट मध्ये आहे का? नाहीये. सिम्प्लिफाय आहे ऑलरेडी. म्हणजे याचा अर्थ याशिवाय याची दोन्ही पैकीची ऑर्डर पहिले कुणाची मोठी आहे? पहिल्याची. ऑर्डर इज 2, ऑर्डर इक्वल्स टू 2 अँड डिग्री इज इक्वल्स टू 1. ऑफकोर्स. आता डिवायडेड मध्ये dy बाय dx नाही पाहिजेत आपल्याला. मी सांगितलं होतं तुम्हाला पहिले प्रॉब्लेमला सिम्प्लिफाय करायला लागणार. म्हणजे भागाकारातल्या इकडे गुणाकारात घ्या. dy बाय dx भागाकारातला गुणाकारात आलं तर dy बाय dx इंटू dy बाय dx, dy बाय dx होल स्क्वेअर 2 sin x 3 झालं. मग सांगा ऑर्डर किती इथं? 1 आणि डिग्री किती आहे? 2. सो ऑर्डर इज 1 and degree is 2. प्रॉब्लेम हा कशामध्ये इथं? क्यूब रूट मध्ये. सो प्रॉब्लेम हा कशामध्ये इथं? क्यूब रूट मध्ये आहे. क्यूब रूट नाही पाहिजेत आपल्याला. सो टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड, दोन्ही साइडला काढलं ते क्यूब रूट आणि क्यूब कटलं. 1 प्लस dy by dx whole square is equals to d square y upon dx square whole cube. क्यूब रूट आणि क्यूब कटलं तर हे राहिलं आणि होल क्यूब देऊन टाकलं. मग ह्याची ऑर्डर मोठी आहे काय? तर सेकंड वनची. मग याचा अर्थ ऑर्डर इज 2, ऑर्डर इज 2 अँड डिग्री इज 3. बरोबर आहे का? ओके. आता हे स्क्वेअर रूट मध्ये नाहीये पण हे तर आहे ना.
मग स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करायला म्हणजे याचा अर्थ हे लिहायला लागणार डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर प्लस डी वाय बाय डी एक्स प्लस एक्स होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 प्लस डी क्यूब वाय अपॉन डी एक्स क्यूब. बरोबर आहे. स्क्वेअर रूट काढून टाकायचं तर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. तर स्क्वेअरिंग याला वेगळा याला वेगळा याला वेगळा नसतो, ह्या पूर्ण टर्मला द्यायला लागतो आणि याचं स्क्वेअर रूट स्क्वेअर कॅन्सल झालं हे राहिलं. ए प्लस बी प्लस सी होल स्क्वेअर जरी केला आपण ए प्लस बी प्लस सी होल स्क्वेअरचं सूत्र जर वापरलं स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac ह्याला किती जरी सॉल्व्ह केलं तरी याचा हायेस्ट ऑर्डर येणार आहे 2 डी स्क्वेअर अपॉन डी स्क्वेअर होल स्क्वेअर म्हणजे ऑर्डर 2 डिग्री 2 येणार आहे. पण इथं ऑर्डर हायेस्ट आहे. बरोबर आहे की नाही? हो का नाही? याची ऑर्डर हायेस्ट त्यामुळे याची ऑर्डर आणि याची डिग्री घ्यायची. ऑर्डर इज 3 अँड डिग्री इज 1. राईट आहे धुमाळ. हा तर सांगा. याची ऑर्डर 3 आहे आणि डिग्री किती आहे? 1 आहे. ऑर्डर 2 आणि डिग्री अगदी बरोबर आहे. ऑर्डर इज 2 अँड डिग्री इज 1. ओके गाईज. ठीक आहे. ह्या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचंय. खूप सोपं आहे, लक्षात द्या. आणखीन एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला, द्या लक्ष. हे समजायले का तुम्हाला व्यवस्थित? समजायले का नाही? हो. अरे मुलांनो मुलींनो काहीतरी कमेंट करा ना. हो नाही काहीतरी म्हणा. मुली तर काहीच बोलत नाही बाबा. येस बी नाही, नाही बी नाही. अरे साहिल काल नव्हता तास भलता जोश आलेला दिसतोय बा तुझ्यामध्ये. हो हो साहिल, साहिल मोरकुटे. सो मुलांनो डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर हे डी वाय बाय डी एक्स होल स्क्वेअरच्या इक्वल आहे का नाहीये? डी स्क्वेअर अपॉन डी एक्स स्क्वेअर आणि डी वाय बाय डी एक्स होल स्क्वेअर हे इक्वल आहेत का नाहीयेत? हे इक्वल आहेत किंवा नाहीयेत? सांगा. येस म्हणताय, नो म्हणताय, हो म्हणताय, कोणी हो म्हणताय कोणी नाही म्हणताय. ठीक आहे, पाहू आपण. तर मुलांनो डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज नॉट इक्वल्स टू डी वाय बाय डी एक्स होल स्क्वेअर. हे बघा लक्षात घ्या, हे दोन्ही इक्वल कशामुळे आहेत? ह्याची ऑर्डर किती आहे? 2 आणि डिग्री किती आहे? 1. ह्याची ऑर्डर किती आहे? 1. डिग्री किती आहे? 2. मग दोन्ही इक्वल आहेत का? नाहीये. डोक्यामध्ये फिक्स करायचं डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इज नॉट इक्वल्स टू डी वाय बाय डी एक्स होल स्क्वेअर. हे इक्वल नाही, लक्षात ठेवा. नाही तर आपण जनरली लिहितो हा हे काय फरक पडायला आहे? नाही, ऑर्डर आणि डिग्री सेम आहेत का दोन्हीच्या? नाही येते, त्यामुळे नाही येते. तर हा कन्सेप्ट नाही लागू करायचा. साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू साइन थीटा होल स्क्वेअर लिहितो ना आपण, ते नाही लागू करायचं याला. हा कन्सेप्ट वेगळा आहे. ओके. तर मुलांना उद्या आपण 6.1 तुम्ही 6.1 जितकी जमल तितकी सॉल्व्ह करा. तर तुम्हाला बेसिक आयडिया दिलेलीच आहे मी ऑर्डर अँड डिग्रीची. ठीक आहे. ओके. जवळपास आज आपल्या ऑर्डर अँड डिग्रीतले 4-5 प्रॉब्लेम्सही सॉल्व्ह झालेले 10 आहेत टोटल त्याचे. उद्या संपूर्ण जाईल ते, तुम्ही ट्राय करा. आणि नंतर फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन आहे, इलिमिनेटिंग करायचं आर्बिट्ररी कॉन्स्टंट. ठीक आहे, काय अडचण नाही गाईज. सर आजचं लेक्चर आपल्याला तुम्हाला समजलंच असेल. काय अडचण असेल तर विचारा.
ओके ठीक आहे, नाही काय अडचण. सो आजचं लेक्चर संपलेलं आहे. सो थँक्यू, हॅव अ गुड डे.